हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा जाऊ देत. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. तर आज आहे होळी. तर होळीच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्या आहे धुलीवंदन. तर धुलीवंदनाच्याही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज सणाची सुरुवात ही छान अशी देवपूजेनी माझी झालेली आहे आणि दुपारी पोळ्यांचा बेत करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी माझी देवपूजा आजची झालेली आहे. तर रोज तर आपण देवपूजा करतच असतो, परंतु सणाच्या दिवशी देवपूजा केल्यावर अजून प्रसन्न वाटते व घरात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत असतात. त्यामुळे एकदम छान असं वातावरण होतं आणि जी सणाची फिलिंग्स असते ती आपल्याला जाणवते. तर माझी देवपूजा आता झाली, तर मला आता स्वयंपाक करायचा आहे. पण त्याआधी सर्व रूम मी आवरून घेतले व त्यानंतर सर्व रूम झाडून पुसून घेतले. कारण घर जर स्वच्छ दिसले तरच आपल्याला बाकीच्या कामालाही उल्हास येतो. तर आज शिजुकाची पण पेडिग्री संपली होती, म्हणून ते तिची पेडिग्री आणण्यासाठी खाली गेले होते. तर तेही हे पेडिग्री व बिस्किट घेऊन आले. शिजूसाठी काय आणलंय? शिजू बिस्किट. चल शिजू, भूक लागली शिजूला. लई छान आहे शिजूला. ते ऐकलं तर तिला खाऊ द्यायचं. ऐकलं तर ती काय काम करणार आहे तुमचं? तिला काही बस उठ मध्ये उठायची. बसले ऐकले. तर मुख्य प्राण्यांना आपण जीव लावून तेवढा थोडाच असतो. आपण जेवढं जास्त त्यांना जीव लावत असतो तेवढेही ते आपल्यावर प्रेम करत असतात. तर अशी ही आमची शिजुका आणि आमच्या यांनाही तिच्याशिवाय अजिबात करमत नाही. ते इकडून तिकडून आले की पहिल्यांदा तिला हाक मारतात व ती पळतच त्यांच्याजवळ येते. तर माझं काम आवरल्यावर मीही थोडं पूजेचं सामान आणायचं होतं म्हणून खाली गेले. तर आत्ताच मी किराणा स्टोअरमध्ये जाऊन आले, कारण मला पूजेचं साहित्य आणायचं होतं. तर ते घेऊन आले. हे नारळ आणि ते लागल म्हटलं पूजेसाठी, तर तेही घेऊन आले. आणि पुन्हा स्वयंपाकाला लागल्यावर काही टाईम भेटणार नाही जायला बाहेर, त्यामुळे ते सर्व आत्ता मी घेऊन आले आणि आता स्वयंपाकाला लागते. तर आता मी छान अशी तयार झाले आहे. तर माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. त्यानंतरून मग मी होळीच्या पूजेसाठी जाणार आहे. तर त्याआधी मी देवाला नैवेद्य दाखवते आणि मग पूजेसाठी जाते. तर तुम्हाला दाखवते मी आज काय काय मेनू केला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आज पुरणपोळीचाच स्वयंपाक आहे. तर बघा मी काय काय बनवले ते. तर इथे छान अशी आमटी बनवून ठेवली आहे आणि इथे याला आम्ही गुळवणी म्हणतो. तर हे गुळ टाकून बनवलेलं आहे. तर पोळ्यांसोबत आम्ही हे खातो. तर त्यानंतर इथे पोळ्या बनवल्या आहेत आणि इथे कुकरमध्ये भात बनवला आहे. इथे भजी बनवले आहे आणि इथे कुरडया तळून ठेवलेल्या आहेत. तर भजी मला अजून बनवायचे आहे. मी नैवेद्यापुरतेच आत्ता बनवले आहे, कारण त्या थंड झाल्यावर चांगलं लागत नाही. तर जेवताना पुन्हा मी भजी तळणार आहे. त्याचं पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे.
होळीच्या पूजेसाठी सर्वजण जमा झाली होती. तर आम्ही पूजा करायला गेलो होतो. तर आमच्या येथील सर्व बायका पूजेसाठी आल्या होत्या. मग सर्वांनी छान तसेच हे चिलीपिली ही होते आधीमध्ये ओरडण्यासाठी, कारण आज त्यांचा दिवस होता. एरवी विनाकारण ओरडत असतात, तर त्यांना आज मन भरून ओरडण्यास सांगितले, त्यामुळे तेही मस्त ओरडत होते. तर असा होता आमचा आजचा होळीचा एकदम छान व खास दिवस. तर त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा पाया वगैरे पडलो व घरी आलो. आता आम्ही होळीला जाऊन आलो आहोत. छान अशी पूजा वगैरे झाली आहे. देवाला नैवेद्यही दाखवून झालेला आहे. तर आता आहे मस्त असा पुरणपोळीचा बेत. तर पहिल्यांदा सर्वांना जेवायला वाढून घेतले. चला आता मस्त असं जेवण घेते आणि व्हिडिओचा एंड करते. बाय.